स्त्री पुरुष समानतेच्या चर्चांमध्ये पुरुषांना इतकं व्हिलन ठरवून टाकलं गेलंय की जणू पुरुष असणं आणि पुरुष असल्याची लक्षणं असणं सुद्धा पाप वाटावं. मला सांगा, पुरुष हा बायको पोरांना दारू पिऊन मारहाण करणारच असतो का? आपल्या आजूबाजूला असणाऱ्या शेकडो पुरुषांमध्ये असे किती विकृत पुरुष दिसतात आपल्याला. जे कोणी आहेत ते नीचच आहेत आणि त्यांची वृत्ती संपायलाच हवी, नो डाऊट. फक्त ते करताना समस्त पुरुष जात नीच ठरवली जाऊ नये इतकंच. नीच वृत्ती बायकांमध्ये नसते का? प्रत्येक फॅमिलीत एक दोन बायका असतात ज्यांनी जन्मभर लोकांच्या घरात आग लावलेली असते. हे ऐकलं तुम्हाला तुमच्या फॅमिलीतले ते चेहरे बरोबर आठवले असतील, बरोबर ना? नवऱ्याचं जगणं हराम करणाऱ्या बायकाही असतातच. पुरुषांना फसवणाऱ्या बायका असतात, सुनेचा जाच करणाऱ्या, नणंदेला छळणाऱ्या, सावत्र अपत्याला नाडणाऱ्या, अशा कितीतरी विलन बायका असतातच की. पण आपण तरी सुद्धा स्त्री शक्ती सेलिब्रेट करतोच की नाही? का बरं? कारण काही मोजक्याच विलन, काही मोजक्याच वाईट स्त्रियांचे दुर्गुण संपूर्ण स्त्रीत्व वाईट ठरवत नाहीत. मग पुरुषांनी काय घोडं मारलं? पुरुषाचं पुरुष असणं सेलिब्रेट नको करू बाबा, पण ते बाय डिझाईन आणि बाय डेफिनेशन वाईटच आहे असा फतवा तरी नको करू ना.